नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सविस्तर घडामोडी। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीकडून विरोध होत असल्याची चर्चा आहे। हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीने कोर्टाकडे परवानगी मागितली आहे आणि 15 मार्चला आता पुढील सुनावणी होणार आहे। अजित पवारांवर या प्रकरणामध्ये आरोप झाले होते। शिखर बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। 15 मार्चला आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची ईडीने कोर्टाकडे परवानगी मागितलेली आहे आणि त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीकडून विरोध होत असताना दिसतोय। अजित पवारांवर सुद्धा या प्रकरणामध्ये आरोप झालेले होते आणि आता 15 मार्चला यावर पुढील सुनावणी होणार आहे। आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला ईडीकडून विरोध होताना दिसतोय। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे तपशील? निकिता, आपण पाहतोय की अजित पवार आणि इतर नेत्यांशी संबंधित असणाऱ्या ज्या शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी क्लोजर रिपोर्ट जो आहे तो दाखल केलेला आहे। मात्र या सगळ्या सुनावणी दरम्यान ईडीने सुद्धा हस्तक्षेप करण्याची विनंती जी आहे ती कोर्टाकडे केलेली आहे। अद्याप कोर्टाकडून ईडीला परवानगी मिळालेली नाहीये। मात्र 15 मार्चला पुढील सुनावणी होणार आणि त्यावेळी जर ईडीला या सगळ्याची परवानगी मिळाली तर ईडीकडून या प्रकरणामध्ये युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि मुंबई पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला विरोध केला जाऊ शकतो। या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई पोलिसांच्या मूळ FIR मध्ये अजित पवार आणि इतर नेत्यांची आरोपी म्हणून नावं होती। जवळपास 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे मुंबई पोलिसांनी कुठलेही पुरावे उपलब्ध होत नसल्याचं कारण देत हा 2 वेळा क्लोजर रिपोर्ट जो आहे तो आतापर्यंत दाखल केलेला आहे। मात्र मधला जो काही पहिला क्लोजर रिपोर्ट होता तो मुंबई पोलिसांनी पुन्हा तपास करायचा असं सांगत मागे घेतलेला होता आणि आता पुन्हा एकदा मागच्याच महिन्यामध्ये हा क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे। ईडीने यावरती आक्षेप नोंदवण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे कोर्टाकडून जर ईडीला परवानगी मिळाली तर ईडीकडून युक्तिवाद करताना या क्लोजर रिपोर्टला विरोध केला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे 15 मार्चला नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेत राहणार आहोत तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद। आणि